मराठा आरक्षणाचा जी.आर. जाहीर झाल्यानंतर आता ओबीसी समाजानं आपली वज्रमूठ आवळायला सुरुवात केली आहे। आरक्षणाची रणनीती ठरवण्यासाठीच मुंबईमध्ये आज आणि उद्या ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे। तर सरकारनं दिलेल्या आश्वासनावर उद्या मुंबईत बैठक होणार आहे। मंत्री अतुल सावे, परिणय फुके यांच्यासहित संबंधित विभागाचे सचिव बैठकीला उपस्थित राहतील, अशी ही माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी दिली आहे। जे काही आश्वासन दिलं त्या आश्वासनानंतर आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की बायचे शासन निर्णय आपण केव्हा देणार, तेव्हाच त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर सांगितलं होतं की मंगळवारी आपण मुंबईला संबंधित सचिवांसोबत बैठक घेऊन कोणत्या मागणीचा जी.आर. किती तारखेला आम्ही तुम्हाला देऊ ते तारीख स्पष्ट सांगू, की ज्या धोरणात्मक निर्णयासंबंधी मागण्या आहेत त्या संबंधी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू। कदाचित होऊ शकते की उद्या जर मुख्यमंत्री असले तर त्या धोरणात्मक मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा आमची चर्चा होऊ शकते। तर मुंबईमध्ये आता आज आणि उद्या दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। या बैठकांमध्ये ओबीसींचा एल्गार पाहायला मिळणार आहे। ओबीसी समाजाच्या आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या बैठका आता आज आणि उद्या 2 दिवस होणार आहेत। शासन स्तरावर या बैठका व्हाव्यात असं आश्वासन मंत्री अतुल सावेंनी दिलं होतं आणि त्याच आधारे आता या 2 बैठका मुंबईमध्ये होणार आहेत। ओबीसी नेते बबनराव तायवाड यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। अनेक मंत्री आणि ओबीसी नेते या बैठकींना हजेरी लावणार आहेत। आज आणि उद्या दोन्ही दिवस मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बैठका होणार आहेत आणि या ठिकाणी ओबीसी मोठ्या संख्येनं एकत्रित येणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।